गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आता वाजलेत 8:15 आणि अर्धी लोक गेलेत. 9ला काहीतरी गाडी येणार आहे आमची. आम्हाला शाहू पॅलेस ज्योतिबा करायचा आहे आणि बाबा आई मम्मी वगैरे गेलेत चहा नाश्ता करायला. आम्ही डायरेक्ट तिकडे जाऊनच चहा नाश्ता करणार आहोत आणि आमची अजून तयारीच चालू आहे. तयारी वगैरे चालू आहे. एवढं आता सगळं झाल्यानंतर मग आम्ही पण निघू. बघू आता कुठे पहिला स्पॉट कुठला. शाहू पॅलेसला जाणार आहे. शाहू पॅलेसला जाणार आहे आणि ज्योतिबा आणि अजून काय माहिती नाही. बघू आता काय काय करतात ते. सो कंटिन्यू बघा. बाय बाय. लेट केला माहिती आहे माझा बोलतो को हां थांबला तिथं हे भावजे पाला नाही मी बोलत मी खाल्ला नाश्ता पावर लागेल काय तुम्हाला. पंचगंगा नदी आहे. हां, तर हे मंदिर बघण्यासाठी काकांनी आपल्याला थांबवलं इथे. कारण की हे मंदिर आता पाऊस नाही म्हणून ते वरती दिसून येत आहे. पावसाळ्यामध्ये पूर्ण ते खाली जातं. तर मग आता हे मंदिर बघतो आणि मग पुढे जायचं आहे. काढू ना फोटो काढू ना. काय वाट लागली हां ना, काही दाबदूब काहीच नाही केलेलं. एवढी वाट लागली. आता कामं चालू आहे त्यांचे. गाड्यामध्ये जातात म्हणजे नुकसान किंवा पाण्याला काय करणार. फोटो काढणार आहेत ना. उतरू का फोटो काढणार उतरा पटापट. 2 मिनिटं काढला फोटो. काढला चल काढला काढला खिंड लढवली पवन खिंड किती सनी मारला दिलो. आता इथं 2 पॉईंट आहेत. हां त्या गाडीमध्ये जे इमारत आहे त्याला 3 दरवाजा म्हणतात. हां आणि किल्ल्याची मेन एंट्री आहे गडावर येण्यासाठी आणि गडाच्या बाहेर जाण्यासाठी. जसा तुम्हाला 4 दरवाजा बोललो ना हां. तसा 3 दरवाजा इथं आहे. हां ना. आणि इकडे जी इमारत आहे तिला अंधार बावडी म्हणतात. बावडी म्हणजे विहीर, अंधारात असलेली विहीर आहे. हां जरी शत्रू एखादा चुकून वरती आला तर पाण्यामध्ये वीज बाधा करायचा. हां. बाकीच्या विहिरीमध्ये जरी वीज बाधा झाली हां तर एक तर विहीर सुरक्षित असून बांधलेली विहीर आहे ती. हां बरोबर. आता इथून बघितलं तर 1 मजली इमारत येते. खाली विहीर आहे, दुसरा 4 दरवाजे, तिसरा. पण आलोय पन्हाळा किल्ल्यावर आणि ते जे आपले ड्रायव्हर काका आहेत ते आपल्याला सगळी माहिती सांगणार आहेत आणि खूप छान सांगतात. चला. आपल्या तलवार घेतली तरी आपली वाट लागते. त्यांनी तर माहितीये. चला चला. थंड थंड वाटतोय ना. येस. छत्रपती शिवाजी महाराजांचा कसा बांधला असेल यार, इतकं उंच. एक दरवाजा आहे. हा एक दरवाजा आहे. चल आत चल. हो, महाराजांचा किल्ला आहे. किती उंच आहे भाई साहब. मला बॅक कॅमेरा. काय व्ह्यू आहे यार. हो किल्ल्याची दरवाजे बंद झाले की सकाळी 6 उघडले जातात. अंधार बाळू बघू तुला. तुझा मला काय दिसते. लोकांनी किती बावटपणे बघ बाटल्या बिटल्या कशा आतमध्ये टाकल्या. आमच्या गावाला अशीच मोठी विहीर आहे. त्याचं पाणी एकदम साफ, एकदम गारगार पाणी, मस्त विहिरीचं पाणी पिण्याला.
होय हे चल हे आहे अंधारबाज, हे ब्लॉगर काय जे इथनं लाईक केला. पावनगड पण बोलतात. हे आमचे भाऊजी. अंगरवाडी म्हणतात तिला. ही बघा, ही आहे अंधार बावडी. तार बांधलेलं पाणी काय क्लिअर आहे ब्रो. आणि इकडे लोक औषध टाकायचे ना याच्यामध्ये लोकांना मारण्यासाठी. एवढी खोल आतमध्ये जायचं पाण्याच्या बाटल्या बिटल्या टाकून देतात. बाटल्या नाही, ते पाणी घेता घेता गेलेलं आहे त्या बाटल्या. काय आतमध्ये परत पाहिजे. हो आहेत पायऱ्या. लास्ट खाली लास्ट कशी बनवली असेल वरती तुम्हाला पण. मग हे काय काय इथून जायचं जर काय युद्ध झालं समजा काय येस, इथे महाराज येऊन गेलेत माहितीये तुला. मग इथे महाराज येऊन गेलेत. हो इकडे येऊन गेलेत. आहेत पण त्यांना आपण जिवंत ठेवू शकतो. कसं सांग, कसं सांग. मग आपण हे किल्ले विल्ले फिरायला, किल्ले वगैरे फिरायला येतो, मग ते आपण स्वच्छ ठेवले पाहिजे ना. तेव्हा जिवंत राहणार. हां आणि तिथला पण बघितलं आपण मागाशी केलं होतं. कुठे. हां हां तिथं किती घाण होती. किल्ल्यामध्ये ना. मग किती घाण होती ना. म्हणून आपण नाही करायचं, लोक करतात म्हणून आपण घाण नाही करायची. तिथं पण बघ किती घाण. चल इकडून चल. कुठे गेले. अगं यार कुठे जायचं नेक्स्ट, कुठे जायचं. हमको मला पता. इथेच जायचंय, अजून फिरलो ना. अच्छा अजून फिरलो ना, अजून थोडं. बघ ना. आता आपण आलो तिथे काय ह्याला म्हणतात, धान्याचा कोठारा. कोठारा ना, धान्य साठवून ठेवायचे ते. ट्राय नको आंबट चिंबटला. एवढा मोठा. कसं आलो चालत बसतात. मम्मीला आद्या हो आद्या बाप्पा ना. नाही तर मग बहिणीवर टाक. किती आतमध्ये ना. तिकडून नाही, तिकडे पायऱ्या आहेत. तिकडून नाही. एकच नंबर, एक नंबर यार. काय वाटतं ना. भारी वाटलं ना. पिलू बोल. हा 1 2 3 स्टार्ट. बोल. पाठ आहे ना, नक्की ना. येत असेल आता. कोण येतं. हां आता कुठे धान्य आहे ब्रो. एक नंबर आहे, एकच नंबर आहे. काय छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय.
पुढे ये ना, फोटो मध्ये येशील डायरेक्ट. जबरदस्त येतंय हा पावसाळ्यात जाऊ पावसाळ्यात. हा रायगड राहिलाय ब्रो. मेन रायगड राहिला ना पिल्लू. पाणी बिणी असतो. हो जायचंय. पावसाळ्यात जाऊ रायगड पावसाळ्यात. इतके मोठे मोठे कोठारे. काय दिसत नाही रे आधीच. नाही इकडून निघतंय तिकडून निघतंय काय चाललंय. ताईला घ्या ताईला. गोळ्या पिळ्या एकाच्या हातात चिंचा एकाच्या हातात गोळ्या मामा भाचे बरोबर बाय कसे हे कुठे गेले. तुम्ही एकदा आता काय खातो आता काय आधी बोलतात खातात. पटवा गुळ येतो का डायरेक्ट येतील अंगावर. भाऊजी या. बावळट मूर्ख आहे का तू. फोन पडला असता ना बावळट. ए उडलेत ते. हा पांड्या पांड्या तुम्ही भारी खूप छान होता. अरे आधी म्हणजे ना महाराजांच्या कुठल्या पण गड किल्ल्यावर जाऊ दे तुम्हाला वाटतं की नाही माहिती नाही. हो मला ना प्रत्येक किल्ल्यावर बोला किंवा काय का कुठे पण जिथे महाराजांचं स्थान आहे जिथे ते गेलेले आहेत तिथे जायला इतकं भारी वाटतं ना. असं म्हणजे जिथे रिअलिस्टिक आहे खरंच आहे तिथे किंवा तिथे जाऊन आलेले आहेत महाराजांची पावलं लागलेली आहेत तिथे जायला खूप भारी वाटतं. आणि तिथे गेले ना की म्हणजे फीलच वेगळं येतं. असं डोळ्यात पाणी येतं आणि सांगावं काटा येतो. खूप भारी वाटतं. तुम्हाला वाटतं की नाही माहिती नाही पण मला वाटतं. मला खूप छान वाटतं. म्हणजे त्यांचं जे प्रेझेन्स होतं ना ते फील होतं. तुम्हाला वाटत असेल असं खरंच तुम्ही पण गेले कधी तर कमेंटमध्ये सांगा. खूप छान वाटतं. खूप खूप छान वाटतं ना पिल्लू. महाराजांच्या इथे आपण जेव्हा जातो किल्ल्यांवरती वगैरे तेव्हा असं वाटतं खरंच महाराज आहेत ना तिथे. त्यांचं प्रेझेन्स फील होतं. आणि इथे असं उन्हातान्हात येतोय आपण बाहेर दुसरीकडे कुठेतरी गेलो उन्हातान्हाचा आपल्याला कंटाळा येतो किंवा जायचं म्हणजे असं वाटत नाही असं नक्की जाऊ दे कशाला जायचंय. हां पण हे महाराजांच्या किल्ल्यांवर वगैरे जायला मजाच वेगळी आहे. भले दमतो ऊन लागतं चढायला लागतं पण लय भारी वाटतं हा ना. नवीन ब्लॉगरचा किल्ला बघून झाला आता आपल्याला जायचं ज्योतिबाला. चला चला. तू आता पितो नको मला नको नको नको. आपण तुझ्या अर्ज बेबी फुटगा बघून काय आता काढला तर फोटो नाही तर नाही. इथे शूटिंग झालेली आहे. चला चला. जायचं का महेश कोठारे यांचा बंगला म्हणजे मूवी मधला बंगला. काका बोलले इथून व्ह्यू खूप छान दिसतो म्हणून मग इथून एकदा बघून घ्या म्हणून आम्ही बघायला आलोय. हे बघ बरोबर बापरे हे बरोबर इकडून सैन्य दिसतोय. हा इथून आलेलं सैन्य दिसतोय. ती लोक कशी एकजुटीने येतात ते दिसून येतात एका ठिकाणी. त्या गडावर हे सगळं तटबंदी आहे ही दगडाने बांधलेली. ही सगळी दगडाने बांधलेली ही संपूर्ण जंगल इथून दिसणार हो त्यांना. राजे मस्त केलं ते. चला किती वाजलेत बघ माझ्या. ज्योतिबाला नाही जायचं आपला अजून पन्हाळाच फिरून नाही झालाय. ज्योतिबाला कुठे जायचं टाईम नाही गाडीत. तटबंदी बांधली रे मस्त बघण्याआधी.
प्रत्येक ठिकाणी असं ना हो. असं बरेचसे मेन ठिकाणी असं ना. हा? हा ना जबरदस्त. ते आपण परत आलोय, ते आपण झुणका भाकर ट्राय करणार. जेवून जाऊ मग. हा खरडा खरडा. आपण आत बसायचं. आत पण बसू दे. मोठी आहे मोठी दुसरी आणि एक मोठी आहे ताईला काय हे कुठे हे खाली बसलेत आणि आम्ही असे वरती बसलो. हे बघा, हे कसे मस्त पारंपरिक पद्धतीने जेवण बनवतात. काकी दिवसभरात किती भाकऱ्या करता? 400 ते 500. बापरे, कंटिन्यू चालूच असतं का? पिठलं भाकरी किती आहे? पिठलं भाकरी किती आहे? 3.9. काय काय झुणका, दही, एक प्लेट कांदा, ठेचा, भाकरी आणि तिकडे थाळी. यो कांदा. नमस्कार मंडळी, ये जेवायला सगळेजण. येऊ का? चांगले का? आवडले ना? चुलीवरती तिथे बनतंय आणि इथे बरं पटापट गरम गरम सर्व करतात. मस्त. का पिटलं ना मला? काका सांगतो मस्त झालं. काका मस्त होतं सगळं मस्त आहे. ओके ओके. जेवण झालं. आई जेवण आवडलं? जेवण आवडलं का? जेवण आवडलं का? एक नंबर. दारू मला दिलं का पाहिजे तुझं? कोणाला जेवण आवडलं? काय? त्यांना सांगतो ना बोललो रे. नाही कशाला? त्यांना सांगतो बोलायला. झालं आत्ताच खाल्लं. एक नंबर होते आई. आई छान अरे वा. होतं. हो, सगळं छान होतं. इथे ज्योतिबा फायनल. ज्योतिबाचं मंदिर. ज्योतिबाचं मंदिर. खूप मोठी लाईन आहे, पटापट सरकते म्हणून काय वाटत नाही, पण ऊन खूप झालंय.
गर्दी किती तिथे. चला यांना मस्त गाभाऱ्यामध्ये दर्शन भेटलं यार. मी बघितलं ना काय खूप छान दर्शन झालंय, मस्त वाटलंय. आणि आता बोलायची बिलकुल ताकद नाही, जाम ताण लागले मला तर. गाडीत जाऊन डायरेक्ट बसणार आहे आणि चेंज करू, फ्रेश होऊ आणि मग दुसऱ्या ठिकाणी जाणार. 6 hours later. शाहू पॅलेसला आलो, कपडे चेंज वगैरे केलेत सर्वांनी. थोडं थोडं कलर राहिलं तर थोडंसं फिरू. थोडं फ्रेश वगैरे झालं, थोडं बरं वाटतं. तर झोप पण आलेली आणि सगळं रंग 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 झाले, गुलाबी गुलाबी. बघू आता. ते गेले कपडे वगैरे ठेवायला, यूज केलेले कपडे. आता आले की जाऊ मग आतमध्ये फिरून निघतो. हा रिअल फोटो आहे आपल्या महाराजांचा. ये खाली आता खाली आता ना काय असं काय करते, असं राजा होता. ओरिजिनल आहे ते, मारलेले आहेत पिल्लू वरती पण वरती. ओरिजिनल आहे ते, ओरिजिनल त्यांचा हे होता. ती लोक बसायचे. त्यांच्या पहिल्या काळातले डिझाईन आहे हे ते बघ आत्ताची निघलेली डिझाईन. हे पण बघ तेव्हाचं डिझाईन बघ. महाराजांचे कपडे. महाराजांचे नाही, त्या वेळेमधले खेळ बघा. हे ते काय आहे? फूल घोड्याचं फूल आहे का ते? इंडियाच्या पायापासून बनवलेले हे बघ झेब्रा. बघितलं
किती मस्त आहे बघ ना. जिवंत होती ना. शामरुखाचं आहे. अरे काय काय बनवायचे. मग ते तर असंच बनवणार ना ती लोक त्या त्या काळातली आहेत. अरे तू रिअल आहे. किती मोठे आहेत बघा ना भाऊजी. भाऊजी आहेच नाही मी काय बोलते. भाऊजी इथं नाहीच आहे. अगं पिलो येतो ना. किती मोठे आहेत बघ आणि खरकन कापून जात असतील. साईड साईड साईड. अरे तू साईड हो ना तुला व्हिडिओ. आपलं काम. अरे पांड्या तिकडं बघ तिकडं बघ. अरे वरती बा. कसली मोठी बंदूक आहे. काय कोण वाचवतो. महाराज पैसा वसूल आहे बाई. व्हिडिओ काढ पटकन काढ मोबाईल जमवला. अरे त्यातली घ्या आपल्याला. इकडं बघा हे काय पण हे काय. बंदूक बघ कसली मोठी आहे ती. त्याच्यात बघायला पण कापते अशी. याच्यात बघितलं असं ते थोडी. काय तू काय ते बघतो. बरोबर फ्रोज केलेले आहेत. फ्रोज केलेले आहेत. ओ माय गुडनेस. हे खरोखरचे फ्रोज केलेले आहेत. मग काय. हा रे बाई. खरोखर का तुझी? खूप छान आहे आतमध्ये पॅलेस. इतक्या छान छान गोष्टी आहेत ना आतमध्ये बघण्यासारख्या आहेत. वाघासारखे म्हणजे ते प्राण्यांचं कातडी वगैरे नखं त्यांचे पाय असे पार्ट्स वगैरे असे ठेवलेले आहेत. बंदुका बापरे गन्स वगैरे तर इतक्या मोठ्या. एक एकदम मोठी इतकी मोठी आहे की म्हणजे डबलनी हाईटला आहे. एवढी मोठी हाईट. बाहेर आहे आपण आत नाही. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही. तरी पण मी थोडे थोडे काढले कसं तरी लपून छपून. ते मी तुम्हाला स्लोमोमध्ये अशी ह्याच्यामध्ये दाखवते. आणि त्यांची पिढी 15वी पिढी इथे वरती राहते. आणि खालचा पूर्ण बघण्यासाठी ठेवलं आहे. सगळं त्यांच्या वस्तू आहेत. त्यांच्या खुर्च्या त्यांचे कपडे त्यांचे जे काही फ्रेम्स वगैरे फोटोज वगैरे खूप छान छान आहे. इतका ह्यूज आहे इतका मोठा. खूप छान आहे मस्त आहे. पैसा वसूल आहे. आता जातोय घरी. घरून मग मार्केटला जायचं. आजचा दिवस आमचा लास्ट डे आहे. आता सकाळची मॉर्निंगची ट्रेन आहे. मग 7ची की 8ची काहीतरी ट्रेन आहे. मग आज संध्याकाळी शॉपिंग करू आणि मग थोडंसं कुठेतरी खाऊ पिऊ आणि मग सकाळच्या ट्रेनसाठी आम्हाला पॅकिंग वगैरे करायची आहे. ह्या काकांची रिक्षा बघा. रिक्षाने काय भारी सजवलं आहे. बघा लुक. ए मम्मी अय रिक्षा बघा या. रिक्षा बघा या. अंध व अपंग व्यक्तींना मोफत सेवा. वा भारी काम करताय काका. वाव मस्त रे. भारी ना. पूर्ण सजवून ठेवले काका. मस्त रिक्षा आहे. आत बसून बघा. आत बसून बघा. आत बसून बघ. बापरे आत बघ बाबा. आत बघ छान आहे. हे खोलतं का नाही ना. खोलतं. मेकअप बॉक्स होतो त्याच्यामध्ये काढून ठेवलं. अरे बापरे. आतून बघा. काय काय लावलं यार. बापरे पूर्ण. फॅन पण ठेवलाय.
बोलते डिस्प्ले बघा फॅन पण आहे. म्हणजे अपंग लोकांना सेवा चांगली मिळावी यासाठी असं सांग ना. 2,000 years later. फ्रेश वगैरे झालो, थोडंसं झोपलो आणि आलो आता परत रंकाळा काय रे हा रंकाळा काय माझा घ्या बघ एक. रंकाळा काय रंकाळा काय स्पॉट काय स्पॉटचं नाव काय रंकाळा चौपाटी चौपाटीवर आलो. नाईट मोड मध्ये ऊन नाही बघा. आम्हाला खायचं नॉनव्हेज आणि आईबाबांना वगैरे खायचं म्हणजे बाबांचा उपवास आहे म्हणून ती लोक खाणारे आहेत. ती लोक वेगळी खाल्ले आहेत. मार्केटला जाऊन आला आणि एवढा काही खास वाटलेला होता. मग आलो आम्ही कालच्या स्पॉट. कोणाला भुका लागल्यात भुका लागल्या भुका की भूक लागले पिल्लू आजचा लास्टचा दिवस आपला उद्यापासून घरी. तुला मस्त वाटलं ना 3 दिवस बाहेर थोडं वेगळं फ्री रोज नुसतं शाळेत जायचं. आणि मग कसं करायचं काय कसं होणार सगळं पाणी जाऊ दे चल नको खाऊ चल चल ना. घे नाही मेयोनीज येतो. किती झाले 50 पिलो ते धरायला त्या तिला गरम आहे बच्चा. गरम आहे सोनू साईडनी का एक एक काढून का पाहिजे तर गरम असेला बाबू इकडून आता आलं बिर्याणी खायला. बिर्याणी खायची होती जेवू आणि मग जाऊ. पहिल्यांदा मी इथं खाली टेस्ट लागला मला डाऊट कसं माहिती का आपलं बाप आहे त्याला आवडली का आवडली आवडली का नक्की ना. आधी काय चांगलं भेटत नव्हतं आणि आता एवढं चांगलं. तिथं जाऊ ना तिथं जाऊ आज जरा जाऊ का जेवण भेटलं बाबा. उद्या जायचंय नाही कधी आलात ना आपण राजयोग म्हणून तुम्हाला दिसेल का नाही माहित नाही. हा बघा राजयोग म्हणून आहे. रंकाळ्याच्या बस स्टॉप आहे ना त्याच्या जवळच आहे. आपण असे आलो ना की आपल्याला कसलंच घरी गेलो कसलंच टेन्शन नाही कारण असे हे खायचं खाऊ सुटलं घ्यायचं मस्त पोटभर बाबा. पहिल्या दिवशी आम्ही आलो ना तेव्हा आम्हाला डायरेक्ट असं जेलमधलं जेवण कसं असतं तसं डायरेक्ट जेवण भेटलेलं. डायरेक्ट तसं जेवण भेटलेलं ना पिल्लू कसं जेवण होतं ते
आमटी होती, शेंगाची शेंग नव्हती त्याच्यात. त्याची साल होती, साल. हा. साल पण आणि आजचा दिवस इतका चांगला आहे, आम्हाला सकाळी पण चांगलं जेवण भेटलं, संध्याकाळी पण चांगलं जेवण भेटलं पोटभर. म्हणजे जायच्या आधी देवाने खुश करून पाठवतोय देव. आणि उद्या जायचंय ना, म्हणून मी जेवतोय. देव बोलतो पोटभर खाऊन जा, नाराज नका जाऊ. चला आता हे लोक काय फालुदा वगैरे खातायत, मग आपण जाऊ घरी. डायरेक्ट झोपणार आहे, काही व्हिडिओ बिडिओ नाही, खाणार आहे. रील्स वगैरे काढणार. तुम्हाला रील्स बघायचे असतील तर आमच्या आयडियावर जाऊन बघा, आम्ही आता थोड्या दिवसांनी पोस्ट करू. हा काय समोर नाही. अरे ते तुम्हाला दाखवतच नाहीये. अरे बापरे, मॅडमला बघा. खूप छान वातावरण आहे इथलं. इथं एक गाणं नाही का? म्हणजे असं गरमी अशी झालीच नाही, गरमी अशी झालीच नाही इकडे ना पिल्लू. हा, इथं तर एकदम गारगार वाटतोय. एकदम असं वाटतं माथेरानला वगैरे आलंय. काढलेलं आपण. काल कसं रील्स काढलेलं, मजा आली ना? हा? हा, रील्स काढल्यात आम्ही, काल पण काढल्यात, आज पण थोड्याशा काढायच्यात. बघू, कोणीतरी आवाज दिला ना. आता घरी जातो, हे लोक फालुदा घेतात, फालुदा घेतो, घरी जातो आणि झोपतो. डायरेक्ट उद्या भेटू. हा, उद्या डायरेक्ट 8:30ची ट्रेन आहे आमची. आपले रील्स हो हो काढले. बाहेरच निघायचं. Tomorrow, the next day. गुड मॉर्निंग. आता सगळे निघालोय नाश्ता करायला. किती वाजलेत? 7 वाजता गाडी येणार आहे आम्हाला स्टेशनला सोडायला. 8:30ची की काहीतरी ट्रेन आहे. आता जातो, नाश्ता करतोय, रिटर्न मग रूमवर जायचं आहे, मग चेकआउट करू आणि मग ट्रेन पकडायला जाऊ. चहा प्यायला बसलोय. आम्ही आल्यापासून इथे चहा पितो. इथला चहा खूप छान आहे. आता चहा पितो आणि मग जातो. वाजता पण यायला नाही. गाडी आपली लागलेली आहे स्टेशनला. तर आपल्याला जाऊन बसायचं, फक्त जाऊन बसायचं. ऑलरेडी गाडी लागलेली आहे. फक्त आमचे नंबर खूप इकडे तिकडे आले. एकाचा इकडे गेला, एकाचा तिकडे गेलाय. बघू कसं काय करते. हां, आमच्या सीटवर बसू शकतो तसं, आणि सीट पण ह्यावेळेस असं वरती आली आहे. खाली येताना कशी खाली होती ना, तशी ती आता वरती आली. मम्मीची मे बी माझ्या त्या साईडला आले, मागच्या साईडला. आमच्या साईडला आम्ही मम्मीला बसून घेऊ. आणि तिकडे ताई आणि भाऊजींचं पण तसेच चालले, ती पण बसून घेते थोड्या वेळ. झोपायच्या टायमालाच फक्त वर जायला लागेल. कोल्हापूर संपला. बाय बाय कोल्हापूर. नमस्कार. मज्जा आली खूप. नमस्कार का बाय बाय. बाय बाय कोल्हापूरकर. खूप छान वाटलं. म्हणजे इथलं वातावरण एक नंबर होतं, म्हणजे थंडगार. असं वाटलेलं खूप ऊन असेल, पण वातावरण एक नंबर होतं, मस्त. फक्त आम्हाला चांगली जागा भेटली नाही जेवायला वगैरे, नाश्ता वगैरे करायला. अदरवाईज आम्ही कुठे गेलेलो, कुठला तरी फोर्टला, त्या फोर्टला गेलेलो ना. काय होतं नाव रे? हां, कसं ते रे? तिथेच आम्हाला जेवण चांगलं भेटलं. आणि संध्याकाळचं एक जेवण चांगलं भेटलं आम्हाला, बिर्याणी. बस, बाकी आम्हाला चांगलं असं जेवण नाही भेटलं तिथे, कारण की आम्ही ज्या ठिकाणी होतो ते आत होतं ना, तिथले आसपास एवढं काही खायला नव्हतं. चला, छान वाटलं कोल्हापूर. चला आता ट्रेनमध्ये बसतो. ट्रेनमध्ये येऊन डायरेक्ट आम्ही झोपलो होतो. आम्ही आता उतरतो, आता लोणावळा स्टेशनला उतरतो है ना. आता
इथून डायरेक्ट लोणावळा स्टेशनला उतरणार आहोत आणि लोणावळा स्टेशनवरून कर्जतला खोपोलीवरून कर्जत असं काहीतरी आणि तिथून डायरेक्ट मग घरी जाणार आहे. शूट करेन की नाही माहिती नाही, पण ब्लॉग इथपर्यंत बघण्यासाठी थँक्यू सो मच. आणि सबस्क्राईब ज्यांनी नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया next